आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊया हटके सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहितीये, लहान असताना मी खूप हट्ट करायचे आणि आई माझे हट्ट धुडकावून लावायची. पण बाबा मला इशाऱ्याने सांगायचे की तू काही काळजी करू नकोस, तुझ्या मनात जसं आहे ना आपण तसंच करू. आणि बाबा आणि मी खूप मजा करायचो. कधी कधी आई चिडायची, पण मग बाबा माझी बाजू घेऊन म्हणायचे की मी माझ्या एकुलत्या एका मुलीची काळजी नाही घेणार तर कोणाची घेणार. आजही मला बाबा हेच म्हणतात की वडील आणि मुलीची जेवढी गट्टी असते ना तेवढी आई आणि मुलीची नसते. बघूया श्रियाचं सुद्धा हेच म्हणणं आहे का ते. आजच्या ह्या स्पेशल एपिसोडचे आपले स्पेशल गेस्ट आहेत सचिन पिळगावकर आणि त्यांची मुलगी श्रिया. आपण त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. एकुलती एक ह्या त्यांच्या फिल्म बद्दल, त्यांच्या गट्टीबद्दल, दोस्तीबद्दल आणि त्याच बरोबरीने खाण्याबद्दल. आणि ह्या गप्पा मारायला आपण जातोय मुंबईच्या फेमस गजाली रेस्टॉरंटमध्ये. तर चला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आधी आपण गजालीच्या किचन मध्ये जाऊया आणि त्यांच्याकडचे स्पेशल पदार्थ कसे बनतात ते बघूया. बघायला जेवढा स्कॅरी वाटतो, मी ऐकलाय टेस्टला तेवढाच चांगला असतो. ठेवते मी तो खाली, आपण आधी करायला घेऊया. ओके, तर क्या करेंगे अभी? अभी इसका मसाला मैरिनेशन करेंगे. उसमें क्या डलता है? पहले दही पड़ेगा, जिंजर गार्लिक पेस्ट. ये बहुत सारा डालना पड़ता है क्या? नहीं, मतलब 3 स्पून. ये एक क्रैब के लिए आप ये मैरिनेशन बना रहे एक हैं क्रैब के लिए बना रहे हैं. और कितनी देर मैरिनेट करते ये हैं? करीबन 25 मिनट्स लग जाएंगे. अभी हम इसमें नमक डालेंगे ओके. 2 स्पून, ब्लैक सॉल्ट 2 स्पून, ये गरम मसाला, गरम मसाला, हाँ, कोरिएंडर पाउडर, धनापूड, धनिया पाउडर, गरम मसाला, धनापूड धनिया आणि पावडर. बरंच काय काय आहे अजून. ते लाल मिर्ची पाउडर, ओके. हल्दी पाउडर, किचन किंग मसाला. किचन किंग मसाला. किचन किंग मसाला पण मिळतोच हल्ली सगळीकडे. अब इसको मैरिनेशन करेंगे. अच्छा, ये मिक्स करेंगे ना मिक्स पूरा. करेंगे, हाँ. ओके. ये कितना टाइम रखना पड़ता है मैरिनेशन? इससे 20 से 25 मिनट तक मैरिनेशन रखना पड़ेगा. 20 ते 25 हाँ, मिनिट. इससे हाँ. आता आपल्याकडे 20 ते 25 मिनिटं तर नाही आहेत ना थांबायला, तर त्यांनी आधीच करून ठेवले आपल्यासाठी रेडीमेड मॅरिनेशन, तर ते वापरूया आपण. अच्छा, हे बनवलेलं मॅरिनेशन ऑलरेडी आहे, आता हे वापरणार. चलो. आणि हा क्रॅब आता हा ह्याच्यात घालायचा ना. ओके. आता हे सगळं मॅरिनेट होतंय. हे झाल्यानंतर आपण तंदूर मध्ये टाकणार. आपला तंदुरी क्रॅब ऑलमोस्ट तयार होत आलाय, पण काय ना आपले गेस्ट यायची वेळ झाली आहे, तर पटकन बाहेर जाऊया. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ मध्ये तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत. हे केलंच पाहिजे, कारण आम्ही खरंच खूप चांगले खवय्ये आहोत. हो. हा, आम्ही भरपूर खातो. फक्त आमचं एवढंच आहे फक्त की आम्ही भाव सोडून सगळं खातो. सगळ्यात आधी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. तुझी फर्स्ट फिल्म आहे आणि एवढ्या मोठ्या कलाकाराची मुलगी म्हणून आय एम शुअर तुझ्यावर खूप प्रेशर असेल. पण ते प्रेशर चांगलं प्रेशर आहे.
म्हणजे असं नर्वस करण्यासारखं प्रेशर मी नाही म्हणणार आणि लोकांना अपेक्षा आहेत म्हणून मला जास्त एक्साइटमेंट आहे कारण तेवढीच एनर्जी मला लोकांकडून मिळते, खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि एकुलती एक सगळ्यांनाच नक्की आवडणार आहे. आय नो, आय एम शुअर आवडेल. तुम्ही पण बघा. हो डेफिनेटली, मी तर 100% बघणार आहे. आणि मला तुझा अनुभव सांग ना, फर्स्ट टाइम फेसिंग द कॅमेरा. ऍक्च्युली मी आधीपासून शॉर्ट फिल्म्स बनवत होते त्यामुळे कॅमेराशी माझं नातं आधीपासून होतं. सो कॅमेरा माझा फ्रेंड आहे म्हणून मी कधी घाबरले वगैरे नाही. त्यामुळे आय थिंक कम्फर्ट लेवल खूप जास्त होता आणि हे तर काय फिल्म इन्स्टिट्यूशनच आहे. सो सेटवरती खूप शिकायला मिळालं आणि अशोक काकाही होते आणि आय थिंक तुझं एक प्लॅटफॉर्म एका डेब्यू आर्टिस्टसाठी परफेक्ट होता. आणि जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की एवढा अभिनयाचा स्कोप मला मिळाला माझ्या पहिल्याच चित्रपटात. सो फॅन्टॅस्टिक ट्रेनिंग यांनी मला दिलं. क्वचित होतं असं की डेब्यू करता असा रोल मिळेल. अर्थातच मी श्रियाला डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट लिहिला. कर्मणूक प्रधान चित्रपट आहे. म्हणजे जरी एकुलती एक नाव असलं आणि बाप लेख एवढेच फक्त जरी आपण पकडले की कथा कोणाची आहे तर बाप मुलीची आहे. बाप मुलगी म्हणजे बाप मुलीची आहे, ती बाप मुलगी आहे. तर त्या बाप मुलीची ही कथा आहे. मला सेटवरचे पण काही अनुभव सांगा ना तुमचे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही गमतीदार योगायोग आहे. आणि हे योगायोगाने भरलेलं चित्रपट आहे असं मला वाटतं. कारण बघा ना, भारतीय चित्रपटसृष्टीला याच महिन्यात याच वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. माझ्या चित्रपट कारकिर्दीला याच महिन्यात याच वर्षी 23 मेला 50 वर्ष पूर्ण होतात. आणि त्याच दिवशी श्रियाचा पहिला दिवस असेल या चित्रपटसृष्टीचा, कारण त्या दिवशी हा पिक्चर रिलीज होतो. राईट. 23 मेला आमचा व्हर्च्युअल प्रीमियर म्हणजे स्पेशल प्रीमियर आम्ही फक्त प्रेक्षकांकरता करतोय 5 ठिकाणी, म्हणजे 5 शहरात महाराष्ट्राच्या. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद. वाव. अशा 5 ठिकाणी आम्ही 23 तारखेच्या संध्याकाळी करतोय एकाच थिएटरमध्ये एकच शो लावून. आणि तो व्हर्च्युअल प्रीमियर आणि स्पेशल अशा करता आहे कारण त्यावेळेला प्रेक्षक जेव्हा तिथे तिकीट काढून आतमध्ये येतील तेव्हा त्यांना बिग स्क्रीनवर आमच्या दोघांशी संवाद साधता येणार आहे. ओ, म्हणून व्हर्च्युअल डिरेक्ट. म्हणजे आम्ही जसे त्यांना दिसणार तसे तेही आम्हाला दिसणार. ते आम्हाला जे काही विचारतील त्याचं उत्तर पण आम्ही देऊ शकणार. त्याच वेळेला इतर 4 ठिकाणी सुद्धा प्रीमियरमध्ये काय काय घडते, कोण कसं काय बोलतोय, आम्ही त्यांच्याशी कसं बोलतोय हे पण. एक 2 मिनिटं पॉज करून पॉज करूया. श्रावस्त कालवण पाहिजे मला, ठीक आहे. आणि बोंबील फ्राय आणि सोलकढी. सोलकढी पाहिजे. आणि आपलं जे झिंग्याचं लोणचं येतं ना, आपल्या कोलंबीचं लोणचं, राई घातलेलं लाल मसाल्याचं, ते पण थोडंसं घेऊन. कसं बनवतात तेही यांना माहिती असतं. म्हणजे हेच त्यांना सांगतात काय घालं त्याच्यात. आपल्याला बाबा खाण्याच्या बाबतीत तर कोणी हात पकडू शकत नाही. म्हणजे मुंबई म्हणा तुम्ही, पुणे म्हणा तुम्ही, कोल्हापूर म्हणा तुम्ही, अशा ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रात कुठे कुठे चांगलं खायला मिळतं हे मला विचारायचं. माझे काही मित्र आहेत जे मला फोन करतात कधी कधी 2 वाजता 1 वाजता, थँक्यू, की सचिनजी मी इथे आहे आणि काय चांगलं खायला मिळेल इथे आणि कुठे मिळेल. मग मी त्याला सांगतो इथे जा, इथे काय खायचं त्याच्यावरती अवलंबून आहे. नॉनव्हेज आहेस की व्हेजिटेरियन आहेस. तर म्हणतो मी व्हेजिटेरियन आहे. तर मग इथे जा आणि हे खा. पण ही आवड माझ्यातनं ट्रान्सफर झालेली आहे माझ्या एकुलती एक मुलीमध्ये. म्हणजे मला कधी कधी टेन्शन येतं की मी एक गोष्ट खाताना दुसऱ्या मीलचा विचार करत असते आणि आईने मला सांगितलं बघ तू वेड्यासारखं जसं डोक्यात तुझ्या फक्त खाणं असतं नंतर जाडी होशील, मग माझ्याकडे येऊ नकोस ना तू. नाही, आमच्याकडे असं असतं दुपारचं जेवण चालू असताना आई येते की रात्री काय खाणार. प्रश्न विचारलेला असतो ऑलरेडी. सो एकदम करेक्ट ठिकाणी आपण आज आलोय. येस, गजालीला, कारण सी फूड पण तुम्हाला खूप आवडतं. आम्ही तर समुद्रात आणि पाण्यातच जगणारी माणसं होतात तसं पाहायला गेलं तर. मग तुमच्याकडे अदर देन फिश कुठल्या टाईपचं जेवण असतं जास्त करून? साधं जेवण असतं. कारण आमची जी पत्नी आहे तिला साधं जेवण जेवायला खूप आवडतं. असं ती नॉनव्हेज मध्ये फक्त फिश खाते, नॉनव्हेज मध्ये दुसरं काहीही खात नाही. जसं आम्ही खातो पण ती नाही खात. बोंबील ट्राय करूया. हा, चटणी ह्याच्याबरोबर खूप छान लागते. हो, म्हणजे मी ऐकलं होतं इथलं बोंबील फ्राय टू डाय फॉर. हो,
वाव. कसं संपणार आता आय डोंट नो. आय हॅव नो क्लू. पहिल्यांदा खातेस का? हो. मग तुला मग हाच खाल्ला पाहिजे हा चांगला पीस. पहिला. हा. तंदूर मसाला आणि- टेस्ट व्हेरी नाईस. ह्याच्यानी तू ते फ्लेश काढू शकतेस बाहेर जे आत असतं, आणि ह्याच्यानी ते तोडू शकतेस. एक्सेलंट आहे ना. हाच पात्र खराब होता का? सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. वेगळ्या पद्धतीचा क्रॅब खायचा असेल तर आमच्या घरी या. मसालेदार क्रॅब विथ करी. पोळी, करी बिरी सगळं असतं त्याच्यामध्ये. हा तसा तंदूर क्रॅब त्यामुळे तो ड्राय असतो. ओके. आणि स्लाइटली स्वीट असतं ना काही मीठ म्हणजे फ्लेश. हो, मीठ फ्लेश. स्वीटच असतं. ओके. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की तुमची जी रिलेशनशिप आहे ती आणि या फिल्म मधली खूप जमीन आसमानाचा फरक आहे. हो. तर ह्या फिल्म मध्ये तुम्ही कशा टाईपची रिलेशनशिप शेअर करता? एक तर हा जो माणूस आहे तो माझ्यासारखा नाही आहे. अरुण देशपांडे जो आहे तो एकलकोंड आहे. थोडा थॉट्स मध्ये रिजिड आहे. थोडासा असा आहे की नाही, पूर्वीचे कालचे जे संस्कार आहेत ते हलवून नाही काही करायचं. म्हणजे माझ्या कम्प्लिटली अपोजिट आहे. आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे स्वरा, आणि ती एक मिशन घेऊन आली आहे तिच्या वडिलांकडे. आणि ते मिशन काय आहे मी नाही सांगू शकत, पण ती खूप अशी स्ट्रॉंग हेडेड मॅच्युअर आहे, पण इनोसंटही आहे, आणि एक मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि एकुलती एक पाहिल्यानंतर लोक स्वराला नक्की मिस करतील. म्हणजे जे मिस नाही करणार ते तिला आपल्या घरी घेऊन जातील. हो. डू यू लाईक टू कुक? मी मेंटली कुक करते. म्हणजे मेंटली मला कळतं कसं काय करायचंय, पण कशात काय छान लागेल ताई. पण ऍक्च्युली आईला कधी कुकिंगसाठी वेळ मिळाला नाही. सो तसं म्हणजे मी पण कधी गेले नाही किचन मध्ये, पण जेव्हा कुक करण्याची वेळ येते तेव्हा मी करते. पण आईची इच्छा आहे की बेसिक स्किल पोळ्या, दॅट इज यू हॅव टू नो की चांगल्या पोळ्या राऊंड मस्त ज्या फुगतात ते आल्याच पाहिजेत. तर ती स्किल अजून मला येत नाही. बाकी मी बनवते म्हणजे बऱ्यापैकी. येस. आमच्या घरी पण मासे सी फूड इनकम्प्लीट होतं जेव्हा सोलकडी नसतं तेव्हा. थँक्यू. अरे वा. क्रॅब खाताना राडा भरपूर होतो प्लेटमध्ये. हो. मग कॉन्शियस होता कामा नये, म्हणजे बिंदास खायचं. मला चालेल बस. अशी पोळी सुद्धा फार कमी हॉटेल्समध्ये मिळते. सगळीकडे हल्ली रोटी ट्रेंड आलाय. बरोबर. नॉर्थ इंडियन ट्रेंड आहे ना तो. हा दे बाबा. हे खाऊन बघायचं बाबा. तुम्ही पण करता ना प्रॉन्सचं लोणचं? प्रॉन्सचं लोणचं करतो, अंड्याची भाजी करतो. अंड्याची भाजी वेगळ्या प्रकारची असते आमच्याकडे. बस अंड्याची भाजी. हो. हे डायनामाइट आहे. पोळीबरोबर खाऊन बघ. ह्या क्रॅब्सचे दे ऑल्सो हॅव बटर गार्लिक आणि पेपर आणि असे हा, वेगवेगळे. यांचं ते पण फेमस आहे ना, बटर गार्लिक क्रॅब हो, आहे. हो, पण तंदूर क्रॅबच्या समोर काहीच नाही. त्याच्यात त्यांनी ना पर्टिक्युलरली लसूण घातलेली आहे जी युजली नसते कोळंबीच्या लोणच्यात. वाव. माय गुडनेस अँड गॉडनेस. कसं चूज करायचं? फेमस कॅरामो कस्टर्ड आहे. हां हां ते मँगो मूस आहे सिजनेबल. हां. ते नवी पेस्ट्री बनवलेली आहे. किवी मूस आहे, किवी पेस्ट्री आहे, पायनॅपल पेस्ट्री आहे, नक्रेट मँगो आहे. तू काय घेणार आहेस? मी काहीतरी वेगळं ट्राय करते, सो आय थिंक मी हे ट्राय करीन. ठीक आहे, मला कॅरामेल दे. आणि तुम्ही? मलाही कॅरमल. व्हेरी गुड. या थँक्यू.
हे नेहमी कॅरमेलच खातात, काही नवीन ट्राय नाही करत. नाही पण मी थोडंसं तुझ्यामधनं ट्राय करीन, पण बेसिकली कॅरमेल कस्टर्ड इज कॅरमेल कस्टर्ड. आणि आम्हाला सवय होती इराण्याच्या हॉटेलात जाऊन कॅरमेल कस्टर्ड खायची. हो, तिथे That is the बेस्ट best. दॅट इज द बेस्ट. आणि आमच्या वेळेला ना एक गोष्ट मिळायची, आम्ही लहान असताना आईस्क्रीम सोडा नावाची गोष्ट असायची. म्हणजे आईस्क्रीम सोडा आणि कोला असं मारामारी, ओ त्याच्या आम्हाला त्याला मारामारी म्हणायचं. म्हणजे 2 कोला आणि 1 आईस्क्रीम सोडा मिक्स 3 मध्ये किंवा 4 मध्ये असं येणाऱ्याच्या हॉटेलला जाऊन आम्ही सांगायचो. वा. आणि मग त्या येणाऱ्याच्या समोर एक मामाचं दुकान होतं, तिथे उसळ पाव मिळायचा 8 आण्याचा. 8 आण्याचा म्हणजे आय डोंट थिंक आपण नाही इमॅजिन नाही करू शकतो. नाही. थँक्यू. 8 आण्याचा म्हणजे 4 आण्याचा पाव आणि 4 आण्याची उसळ. हा 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 मजा आहे. तुमचं जास्त एक छान दिसतंय. यू वॉन्ट टू एक्सचेंज? घे ना, यू कॅन ट्राय दिस. नाही, मी माझं ट्राय करते आधी आणि मग. इट्स यमी. माय टर्न. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आय थिंक त्या रिॲक्शनमुळे तुला जास्त टेम्प झालं. यमी. वाह, Awesome. रिअली गुड. मीठा होतो ऐसा. हे काय हे कसं आहे? हे मस्त आहे, गोड आहे जास्त पण. वा. सर, ह्या तुमच्या फिल्ममधनं लोकांनी काय एक्सपेक्ट करायचं, म्हणजे काय माइंडसेट घेऊन त्यांनी थिएटरमध्ये जायला पाहिजे? करमणूक एक्सपेक्ट करावी, त्याची अपेक्षा ठेवावी. पण खऱ्या अपेक्षा मला प्रेक्षकांकडनं जास्त आहे. कारण 23 तारखेला या पिक्चरचा स्पेशल असा प्रीमियर होतोय, व्हर्च्युअल प्रीमियर 5 ठिकाणी, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद. तिथे सर्वांनी यावंच. पण 24 तारखेपासून हा चित्रपट शुक्रवारपासून महाराष्ट्रभरात सगळ्या थिएटर्समधून जिथे जिथे मराठी चित्रपट लागतात आणि माझा जिथे ऑडियन्स आहे अशा चित्रपटगृहातून रेग्युलर शोज जसे चालतात सगळे, त्या हिशोबाने हा पिक्चर रिलीज होणार आहे आणि सर्वांनी या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा ही अपेक्षा मला प्रेक्षकांकडनं आहे. नक्कीच, आय एम शुअर लोक गर्दी करतील. मी तरी नक्कीच, मी पहिली असेल बघायला. थँक्यू सो मच. थँक्यू. एकुलते एक हा पिक्चर मी तर नक्कीच बघणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की बघा. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. श्रेयाजला मनापासून ऑल द बेस्ट. आय एम शुअर लोकांना तुझं काम नक्की आवडेल. थँक्यू सो मच. मला कळव तुला कसं आवडेल. येस, डेफिनेटली. आणि सर, तुम्हाला सुद्धा आय एम शुअर तुम्हाला गरज नाही ऑल द बेस्टची, पण आहे गरज आहे. तसं रोज जेवण लागतं आपल्याला, केव्हाच लागतं, तसं ऑल द बेस्ट सुद्धा रोज लागतं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आजचा आपला भाग इथेच संपलाय, पण आपण पुढच्या भागात पुन्हा यांच्याबरोबर एका नवीन रेस्टॉरंटमध्ये जाऊन काही नवीन डिशेस ट्राय करणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका. आम्ही सारे खवय्ये, जाऊ तिथे खाऊ. नव्या नव्या अगदी चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या कॅफेपर्यंत किंवा खानावळीपासून ते इंटरनॅशनल क्विझिन्स पर्यंत सगळ्या प्रकारचे जेवण पुण्यात मिळतं. आणि आजच्या आपल्या फूड ट्रिपमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत सचिन पिळगावकर आणि त्यांची मुलगी श्रिया. आम्ही सारे